Hello friends, today we discuss hydraulic brakes. Hydraulic brakes are used to stop or slow down the moving vehicle. Hydraulic brakes are used to stop or slow down the moving vehicle. Its working is based on the principle of Pascal's law. Its working is based on the principle of Pascal's law. It is based on Pascal's law. This figure consists of master cylinder, slave cylinder. It consists of master cylinder of area of cross section A1 and the slave cylinder has area of cross section A2. From the diagram it is clear that the area of cross section of slave cylinder is larger than the area of cross section of master cylinder. एरिया कोणाचा जास्त आहे स्लेव सिलेंडरचा कोणापेक्षा मास्टर सिलेंडरपेक्षा therefore A2 is greater than A1 is greater than A1. These two cylinders, slave cylinder and master cylinder, are connected by hydraulic tubes. These two cylinders, master cylinders and these cylinders, slave cylinder and master cylinder, are connected by hydraulic tube. This tube containing incompressible fluid. Incompressible fluid means like water. वर्किंग मध्ये काय पाहू शकतो आपण या ठिकाणी बाय प्रेसिंग जर आपल्याला या ठिकाणी मूव्हिंग व्हेकल स्टॉप करायचे आहे टू स्टॉप द मूव्हिंग व्हेकल किंवा टू स्लो डाउन द मूव्हिंग व्हेकल वी कॅन प्रेस द ब्रेक पेडल्स बाय प्रेसिंग ब्रेक पेडल पिस्टन ऑफ मास्टर सिलेंडर. आता पेडल या ठिकाणी डायग्राम मध्ये पहा की जेव्हा आपण या पेडलवर प्रेस करू तेव्हा काय होईल द या ठिकाणी द पिस्टन ऑफ मास्टर सिलेंडर इज पुश इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. जेव्हा आपण या ब्रेक पेडलला कोणाच्या मास्टर सिलेंडरच्या जेव्हा आपण याला प्रेस करू तेव्हा काय होईल त्यानंतर तो पिस्टन आहे कोणाचा मास्टर सिलेंडरचा हा पुश होतो कोणत्या डायरेक्शन न फॉरवर्ड डायरेक्शन. By pressing brake pedals, the piston of master cylinder is pushed in a forward direction. आणि फॉरवर्ड डायरेक्शनला पुश झाल्यामुळे it generate pressure, it produce pressure. As a result, the piston in slave cylinder. आपण प्रेस केल्यामुळे मास्टर सिलेंडरला प्रेस केल्यामुळे ब्रेक पेडल्स कोणाचे प्रेस केले आपण मास्टर सिलेंडरचे कोणत्या डायरेक्शनला मूव्ह झाले ते फॉरवर्ड डायरेक्शनला. ॲज अ रिझल्ट हे फॉरवर्ड डायरेक्शन झाल्यामुळे काय होईल ॲज अ रिझल्ट द पिस्टन इन स्लेव सिलेंडर which has larger area of cross section than the area of cross section of master cylinder is also moving in a forward direction. जेव्हा आपण मास्टर सिलेंडरचं पिस्टन पुश केलं ब्रेक पेडलला आपण प्रेस केलं तेव्हा पिस्टन इन मास्टर सिलेंडर इज पुश इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. ॲज अ रिझल्ट द पिस्टन इन स्लेव सिलेंडर इज ऑल्सो मूव इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. कशासाठी मूव्ह झाले सो ॲज टू मेंटेन द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड द व्हॉल्यूम ऑफ ऑइल इन हायड्रॉलिक ट्यूब्स. या हायड्रॉलिक ट्यूब मधला जे ऑइल आहे वॉटर आहे त्यांचं व्हॉल्यूम मेंटेन करण्यासाठी त्या ऑइलचं व्हॉल्यूम मेंटेन करण्यासाठी स्लेव सिलेंडरचे पिस्टन कोणत्या डायरेक्शन मूव्ह झाले फॉरवर्ड डायरेक्शन. जेव्हा आपण या पेडलवर पाय ठेवला त्याला पुश केलं तेव्हा मास्टर सिलेंडरचं पिस्टन फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालं आणि मास्टर सिलेंडरचं या ठिकाणी पिस्टन मूव्ह झाल्यानंतर फॉरवर्ड डायरेक्शनला स्लेव सिलेंडरचे सुद्धा पिस्टन कोणत्या डायरेक्शन मूव्ह झाले फॉरवर्ड डायरेक्शनला. कशासाठी मूव्ह झाले टू सो ॲज टू मेंटेन द व्हॉल्यूम ऑफ ऑइल इन द हायड्रॉलिक ट्यूब द स्लेव पिस्टन पुशेस आता हे या ठिकाणी पिस्टन कोणाचे स्लेव सिलेंडरचे फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाले. हे जे पिस्टन आहे द स्लेव पिस्टन pushes the friction pad. फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाल्यानंतर हे जे पिस्टन आहे स्लेव सिलेंडरचे ते पुश करतात कोणाला फ्रिक्शन पॅडला अगेन्स्ट द रोटेटिंग डिस्क and this rotating disc is connected to the wheel. Okay, the slave piston pushes the friction pad against the rotating disc which is connected to the wheel and thus the moving vehicle to slow down or stop by pressing the
piston by pressing the pedals in a master cylinder. By pressing the brake pedals, the piston of master cylinder is pushed in a forward direction. As a result, the piston in slave cylinder is also pushed in a forward direction. So as to maintain the volume of oil in hydraulic tube. The slave piston pushes the friction pad. हे स्लेव्स जे पिस्टन आहे स्लेव्ह सिलेंडरचे ते कोणाला पुश करत आहे फ्रिक्शन पॅडला अगेन्स्ट द रोटेटिंग डिस्क. आणि हे रोटेटिंग डिस्क कोणाला कनेक्ट आहेत दिस रोटेटिंग डिस्क कनेक्टेड टू द व्हील. आता व्हीलला जर आपण या ठिकाणी फ्रिक्शन अटॅच होत असेल, फ्रिक्शन त्याच्यावर अप्लाय होत असेल तर व्हील काय होईल स्लो होईल किंवा स्टॉप होईल. दस द मूव्हिंग व्हेकल स्लो डाउन or stop. Okay. Let A1 be the area of master cylinder. A1 is the area of cross section of master cylinder. A2 is the area of cross section of slave cylinder. And we know A2 is greater than A1. A2 means area of cross section of slave cylinder which is greater than area of cross section of master cylinder. आता आपण या मास्टर सिलेंडरवर आपण जो फोर्स अप्लाय केला होता, स्मॉल फोर्स अप्लाय केला होता त्या पेडलवर, बरोबर आहे. बाय अप्लाइंग अ स्मॉल फोर्स, कोणता घेऊ आपण F1. बाय अप्लाइंग अ स्मॉल फोर्स F1 टू द मास्टर सिलेंडर, आपण या पेडलवर कोणाच्या ब्रेक पेडलवर मास्टर सिलेंडरच्या कोणता फोर्स अप्लाय केला F1. आणि तो फोर्स आपण कसा होता स्मॉल फोर्स. अ स्मॉल फोर्स अप्लाय ऑन द मास्टर cylinder. Small force F1 is applied on the master cylinder and this force produces pressure. It generates pressure, that is P is equal to F1 upon A1. Force कोणता आहे आपला F1. फोर्स कोणता अप्लाय केला आपण F1 आणि A1 काय आहे एरिया ऑफ मास्टर सिलेंडर. त्याच्यामुळे इथं प्रेशर किती जनरेट झालं P is equal to F1 upon A1. This pressure is generate. कोण जनरेट केला applying a small force F1 on the master cylinder. According to Pascal's law. पास्कल लॉ काय सांगते की आपण कुठे एखाद्या याच्यावर इनकॉर्पोरेट फ्लुइडवर जे क्लोज आहे त्याच्यावर जर आपण फोर्स अप्लाय केला आणि ज्यामुळे प्रेशर जे जनरेट होत असेल तर दिस प्रेशर इज ट्रान्समिटेड. अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ द प्रेशर इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड थ्रू आउट द सिस्टीम. हे प्रेशर सगळीकडे कसं ट्रान्समिट होते इक्वली युनिफॉर्मली काय होते त्या ठिकाणी ट्रान्समिट होते. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ द जनरेटेड प्रेशर प्रोड्यूस प्रेशर इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड थ्रू आउट द सिस्टीम. आणि त्याच्यामुळं तो फोर्स आहे F2 हा कोणावर अप्लाय, या प्रेशरमुळे फोर्स कोणावर अप्लाय होणार आता या स्लेव्ह सिलेंडरवर. द फोर्स F2 ऑन द स्लेव्ह सिलेंडर इज, कोणामुळे या ठिकाणी फोर्स अप्लाय होता या प्रेशरमुळे. आता स्लेव्ह सिलेंडरचा एरिया किती आहे A2, त्याच्यामुळे फोर्सचा फॉर्म्युला काय होईल F2 इज इक्वल टू PA2. कारण प्रेशरचा फॉर्म्युला काय असते फोर्स अपॉन एरिया. देयरफॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. आता या स्लेव्ह सिलेंडरवर जो फोर्स अप्लाय होणार आहे तो कोणता आहे F2 इज इक्वल टू काय प्रेशर P इनटू एरिया A2. तर A2 एरिया कोणाचा आहे या स्लेव्ह सिलेंडर. वी नो प्रेशर इज इक्वल टू F1 अपॉन A1. वर जे इक्वेशन दिला इक्वेशन 1 ते इक्वेशन आपण या P ची किंमत ठेवू शकतो. देयरफॉर F2 इज इक्वल टू F1 अपॉन A1 इनटू A2. F2 is equal to F1 upon A1 into A2. By adjusting this value, F2 is equal to F1 into A2 upon A1. A2 upon A1. This is the equation number 2. आता या इक्वेशन मध्ये पहा एरिया A2 हा कसा आहे लार्ज आहे कोणापेक्षा एरिया A1 पेक्षा. Since area A2 is greater than area A1, therefore the force F2 is also greater than force F1. F2 is greater than F1. Thus, equation आपण काय सांगू शकतो from this equation F2 is greater than F1, the small force applied on the brake pedals gets converted into large force. आपण फोर्स कोणता अप्लाय केला होता F1 which is very small आणि F2 हा लार्ज फोर्स तयार झाला कोणामुळे या स्मॉल फोर्समुळे. Thus, a small force applied on the brake pedals get converted into large force, and due to this force the moving vehicle which is slow down or stop. This is the hydraulic brakes. These are the hydraulic brakes. This is the working of hydraulic brakes.